काय कार्यकर्ते आज आपल्याला हा टॉपिक फिनिश करायचा आहे म्हणजे नेक्स्ट वीकला आपण हिस्ट्री आपले लेक्चर आता 3 दिवस असणार आहे त्यानंतर उद्यापासून नवीन शिक्षक येतील ते काहीतरी नवीन घेतो सायन्स असेल सायन्स चालू आहे का तुमचं सायन्स नाही काय ब्रह्मगिरी नाव तुला विचारलं जाऊन SRPF चा काल पेपर काल व्हिडिओ बनवून टाकला बघितला एकाच पुस्तकातले सलग 85 प्रश्न पब्लिकेशनचं नाव आहे विठ्ठल बडेचं महाराष्ट्र कोल्ड वॉर म्हणतात विठ्ठल बडे आणि विठ्ठल कांगणे यांचं जबरदस्त प्रभाव चालू आहे हे मुलांचं नुकसानच आहे एक प्रकारे एकाच पुस्तकातून सलग 85 प्रश्न बरोबर आहे ना त्याला ओपन बुक कॉम्पिटिशन किंवा ओपन बुक एक्झाम असं म्हटलं जातं कोण कोण घे त्यामुळे आता एक विश्वासार्हता निर्माण झाली त्या प्रक्रियेबद्दल पण काल एक अजून चांगली गोष्ट घडली की ग्रुप बी ग्रुप सी च्या सगळ्या जवळपास जागा पोलीस भरती आणि टीईटी सोडून सगळं एमपीएससीच्या अंडर आलं त्यामुळे आता तुम्हाला एका परीक्षेला तुम्ही 5 परीक्षा देत असाल तर तुमच्याकडे 5 फॉर्म भरावे लागायचे बरोबर 5 फॉर्मचे 5,000 रुपये जातात आता एकच फॉर्म भरायचा काय करायचा एकच परीक्षा कोण घेणार एमपीएस आयबीपीएस टीसीएस पॅटर्न नुसार भ्रष्टाचार चालायचा गडबड व्हायची कारण ऑनलाईन एक्झाम असायच्या कॉम्प्युटरवर बसून सोडवा त्याच्यामध्ये तो कॉम्प्युटर सेंटरवाला पैसे छापायचा तेच उत्तर सांगायचे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती त्यामुळे आता एमपीएससी त्या परीक्षा गेल्यानंतर एमपीएससी कडे गेल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ट्रान्सपरन्सी असते बऱ्यापैकी म्हटल्यापेक्षा 100% हे लाल शर्ट काय करतो तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता त्याचं क्वालिफिकेशन तुम्ही बसत असाल तर त्या परीक्षा आता ज्या निघतील त्याचे सगळ्यात महत्वाचं पद आहे तलाठी त्याला आता ग्राम महसूल अधिकारी म्हणतात ते पद मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कारण पुणे जिल्ह्यामध्ये समजा तुम्ही तलाठी झाले आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये तो तिकडचा तहसीलदार आहे
गावाकडचा तलाठी, ज्याला भाऊसाहेब म्हणतात आमच्याकडे, है ना, ठिकाणी पांडेभाऊ म्हणतात, तो तलाठी किती करतो, एक फॉर्म द्यायचे, सही द्यायचे, 5 रुपये, 50 रुपये, 100 रुपये खर्च. ठीक आहे. इकडे पुणे जिल्ह्यात असं नसतं. इकडे 1% असतो, 1%, 2% असं. जमिनीचे भाव किती आहे भाऊ? करोडो रुपये. करोडो, नॉट करोड. 1 करोडचा 1% पकडला मी 1 लाख. 1 लाख. इकडचा तलाठी कधी पण व्हायला परवडतो. महिना पगार आहेच 50,000 फिक्स. दुसरी गोष्ट, ऑफिसला जायचं काम नाही. का? सगळं कामकाज झालं आता ऑनलाईन. आता घरी बसूनच लॅपटॉपवर काम करतो. माझ्याशी खूप सारे मित्र आहेत जे या भागात काम करतात तलाठी. त्यांनी PSI पद सोडलं, STI पद सोडलं, तलाठी जॉईन केलं. कुछ तो होगा भाई उस पोस्ट में. सो तुम्ही सगळ्यांनी छान अभ्यास करा. तुम्ही परीक्षा देऊ नका, तुम्ही परीक्षेचा अभ्यास करा. आपल्याला अभ्यास करायचा सत्य. हो, काल आपण जे शिकलो, परवा जे शिकलो, मागच्या महिन्यात जे शिकलो, ते तुमचं पाठ पाहिजे. कारण ते परीक्षेमध्ये येते, ते परीक्षेमध्ये येते, तुम्हाला यायला पाहिजे. समजते की नाही? विचारून तर जा, तर जाऊ का, विचारत असतात. तर मी नाही म्हटलं ना. 10वी-12वीचे निकाल लागले, मुलांना विचारलं जे मेरिट मध्ये आले, असं काय केलं तुम्ही वेगळं? UPSC निकाल लागतात, MPSC निकाल लागतात, मुलांना विचारलं जातं की ऐसा क्या किया आपने अलग, आपने टॉप कर दिया. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये मुलांनी एक कॉमन उत्तर दिलं, माहिती आहे का? असं नाही की एकाने उत्तर दिलं, बऱ्याच लोकांनी कॉमन उत्तर दिलं. आम्ही हा वापरलाच नाही. आम्ही हा वापरलाच नाही. आमच्याकडे साधा फोन दाखवला त्यांनी बटनावर, इन्कमिंग आउटगोइंग. कारण हे खूप मोठं व्यसन आहे. कारण खतरनाक व्यसन. मी विचारलंही नाही काय ते परमिशन, काय नाही काय नाही. जर खरंच तुम्हाला पाहिजे असेल ना, यांच्यापासून जेवढं दूर राहता येईल ना तेवढं राहा. ठीक आहे, करू सुरुवात. तुझं नाव काय रे बेटा? भूषण. माझ्या भावाच्या मुलाचं नाव भूषण. चला आता भूषण आपण थोडस फिरून येऊ, पर्यटन स्थळाला जाऊन. त्यातलं नटराज मंदिर कुठे आहे? पटापट बोलून चला. नटराज मंदिर कुठे आहे? चिदंबरम. चिदंबरम कुठे आहे? आपल्या देशाचे गृहमंत्री, देशाचे परराष्ट्र मंत्री, देशाचे वित्त मंत्री होऊन गेले पी चिदंबरम. आणि त्या लोकांचं वैशिष्ट्य असं आहे बेटा की परराष्ट्र मंत्री जेव्हा झाले तेव्हा फॉरेन डेलिगेट जरी भेटायला आला तरी हा माणूस लुंगीवर भेटायला जायचा. पी चिदंबरमकडे वेशभूषा काय होती? व्हाईट लुंगी आणि व्हाईट शर्ट. तसं व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाले, राज्यसभेचे अध्यक्ष झाले, तरी त्या पदावर बसताना ते लुंगीवरच बसले. हे लोक जे आहेत ना, त्यांची वेशभूषा, त्यांचं कल्चर फॉलो करतात. म्हणून इकडच्या मंदिरांमध्ये पहिल्यांदा रूल आला की मंदिरात गेल्यानंतर अशोभनीय कपडे घालून जायचं नाही. लोक काही घालून जातात, मुलंही काही घालून जातात, बरमुड्यावर जातात, बरमुडा आणि टी-शर्ट, तसलं नाही चालत. चांगले पूर्ण अंग झाकतील असे कपडे. महिला पण कशाही जातात, ते चालणार नाही. आमच्याकडे मंदिर आहे, महिला गाऊन वर जातात, गाऊन पुढे मंदिरात नाही का? हे नियम यांनी बनवले. रथ मंदिर कुठे आहे? महाबलीपुरम. दोघे कुठे भेटेल? तामिळनाडू. लिंगराज मंदिर कुठे आहे? भुवनेश्वर, ओडिसा. रामेश्वर मंदिर हे तामिळनाडू. सिद्धेश्वर मंदिर हे तुम्ही पाहिले असेल, पंढरपूरला जाताना सोलापूर लागतं तेव्हा सोलापूरला सिद्धेश्वर मंदिराचं नक्की दर्शन घ्या. बुलंद दरवाजा कुठे आहे? फतेपूर सिक्री, युपी मध्ये. चारमिनार कुठे आहे? हैदराबाद, तेलंगणा. हावडा ब्रिज कुठे आहे? काल पश्चिम बंगालचे सीएम म्हणतात मी राजीनामा देणार नाही, मी राजभवन मध्ये जात नाही, मी राजीनामा देत नाही. याचा अर्थ काय? 7 तारखेला पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ संपतो तेव्हा अधिकार राज्यपालांकडे जातात, तेव्हा राज्यपाल कलम 164(1) नुसार त्यांना पदावरून दूर करू शकतात. हे लक्षात ठेवा, प्रश्न येईल
की कोणत्या कलमानुसार राज्यपाल सीएम ला हटवू शकतात. कलम 164 आहे. भीमबेटका गुफा कुठे आहे? रायसेन एमपी मध्ये. आगा खान पॅलेस पहिला एअरवाड्याला गेले ना, पुण्यात आहे ना, जायचं संडेला, एक संडे काढायचा असा इकडेच चाललं जाऊ फिरायला. आगा खान पॅलेसला गेले ना, बऱ्यापैकी 100% इतिहासाचा अभ्यास तुमचा होऊन जातो. छान प्रदर्शनी वगैरे मांडली. महात्मा गांधीची तिथे राहायची. शांतिनिकेतन बोलपूर वीरभूम पश्चिम बंगाल कशासाठी फेमस आहे हे? रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद शिला स्मारक कन्याकुमारी. ते जर तुम्हाला बघायचं असेल तर कन्याकुमारीला जावं लागेल. जर तुमच्याकडे पैसे नसतील तिथे जायला तर आमच्याकडे या बुलढाण्याला शेगाव गजानन महाराजांचं मंदिर, तिथे आनंद सागर नावाचा प्रोजेक्ट आहे. तिथे असं कन्याकुमारी उभं केलेलं आहे. आणि कितीतरी शेकडो एक किलोमीटर वरून पाणी आणून कृत्रिम तलाव तयार केला. त्या तलावाच्या मध्यभागी हे बेट उभा आहे, स्वामी विवेकानंदांचं मंदिर, ध्यान केंद्र. खूप सुंदर आहे, नक्की बघा. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा कुठे आहे? अजमेर. अजमेर कुठे आहे बेटा? अजमेर कुठे आहे? राजस्थान मध्ये. जगन्नाथ मंदिर पुरीला आहे, ओडिसा. भगवान अय्यप्पा शबरीमाला मंदिर याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. कुठे आहे शबरीमाला? केरळ मध्ये. त्यानंतर गोलघुमट कुठे आहे? याच्या जोड्या सोडवा म्हणून तुम्हाला प्रश्न येईल किंवा रिकाम्या जागा म्हणून तुम्हाला प्रश्न येईल, पण याच्यावर प्रश्न 100% येईल. तुम्ही पाठ करा, नका करू, याच्यावर प्रश्न येणार आहे. तुम्हाला मार्क पाहिजे का? मग हे पाठ करून टाकायचा. आणि हे कसं पाठ करायचं? आपण स्वतः रट्टा मारायचा, लिहून पाहायचा, नंतर दोघं दोघं तिघं एकमेकांना हे प्रश्न विचारायचे. हे जास्त लक्षात ठेवा. तुम्ही रूमवर राहता, एकत्र राहता, लायब्ररीत जाता, चहा प्यायला गेली, सांग बरं हे कुठे, सांग बरं ते कुठे, असं एकमेकांना विचारायचं. मग ते जास्त लक्षात ठेवा. ठीक आहे, करू शकता नाही? फालतू गप्पा मारल्यापेक्षा ह्या गप्पा मारायच्या. नंतर सूर्यमंदिर कुठे आहे? ब्लॅक पागोडा कोणार्क पुरी ओरिसामध्ये. कोवालम बीच केरळ. मीनाक्षी मंदिर हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, मदुराईला आहे तमिळनाडूमध्ये. अन्नपूर्णेश्वरी मंदिर कोरनाडू कर्नाटक. हुमायूनची कबर कुठे आहे? दिल्ली. म्हणजे पूर्वी देश चंद्रावर मंगळावर जायच्या गप्पा करायचा, आता कबरी खोदतोय, मंदिरं खोदतोय, त्याच्या खाली काही कबरी खोदतोय, त्या खाली मंदिर सापडते. चाललंय. नंतर ताजमहल कुठे आहे? याच्यावर मूवी पण आला होता, ताज, आता अलीकडे. पाहिला असेल तुम्ही ताज, है ना? ताज पाहिला असेल तुम्ही, काश्मीर फाईल पाहिला असेल, केरला फाईल्स पाहिला असेल. आणि जेव्हा हे पिक्चर आलते ना, तेव्हा आपल्या या नालायक लोकप्रतिनिधींनी, आमदार खासदारांनी ते पिक्चर फुकट ठेवते जनतेसाठी. एवढं वाटतं तुम्हाला तर राजा शिवाजी चित्रपट फुकट ठेवा ना जनतेसाठी, पण ते ठेवणार नाही. त्यांना फक्त भांडणं लावता येतात. नंतर खजुराहो लेणी छत्रपूर मध्य प्रदेश. जैन धर्मियांची दिलवारा मंदिर आहे माउंट आबू राजस्थान. सेल्युलर जेल कुठे आहे? अंदमान निकोबार. कशासाठी आहे फेमस आहे? तिथे कोणाला ठेवलं होतं? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. आणि यांनी जेल फोडून कितीतरी वेळा पळून यायचा प्रयत्न. मागच्या आठवड्यातच त्यांच्या नातवांनी कोर्टामध्ये साक्ष दिली की त्यांनी 5 वेळा माफी मागितली, माफीनामा मागितला, ब्रिटिशांकडे माफी मागितली होती. म्हणून काँग्रेस याच्याबद्दल बोलते की यांनी माफी मागितली होती सावरकरांनी, म्हणजे असं नाही, असं नाही. कारण त्यांचं स्वतः नातूच सांगतंय ना तसं. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपलं आराध्य दैवत महाराष्ट्राचं पंढरपूर. लक्षात. आता हे माहित असेल तुम्हाला, बाबरी मस्जिद. बाबरी मस्जिद कुठे आहे? बाबरी मस्जिद पाडून टाकली, ते राम मंदिर बांधलं अयोध्येत, बरोबर. तर कसं पाडलं माहितीये का ते? समजा ही ती मस्जिद आहे उदाहरणार्थ, इथे लालकृष्ण अडवाणी नेतृत्व करत होते, कारसेवक त्यांना म्हणतात. आणि कारसेवक खूप लोक इथे आले होते, ते राम मंदिरासाठी आंदोलन करतात, त्यांना कारसेवक म्हणायचे. इथे स्टेज होतं आणि इथून ते काय करत होते? भाषण देत होते. इथे जनता होती आणि याच्या बॅक साईडला ती मस्जिद, जनतेच्या मागे. म्हणजे मी असं बोलतोय आणि मागे ती मस्जिद. तेव्हा यांची जी सिक्युरिटी इन्चार्ज होती, IPS महिला होती, तिने सांगितलं की तुम्ही असलं प्रक्षोभ बोलू नका, जनता पेटत होते. मग बेकाबू होऊन जाईल, जनता काय चुकीचं करत. लालकृष्ण अडवाणीने ऐकलं नाही, जनतेला भडकवलं, जनता गेली आणि ही जी मस्जिद आहे ना बेटा, ही पाडून टाकली. सगळे रेडीच होते, छन्नी हातोडा, आणि त्याच्यावर लघवी गेली, तो गेली, शी केली त्याच्यावर, जय श्रीरामच्या घोषणा, मस्जिद जमीन बसतो.
तर हेच जर आपलं मंदिर आहे आणि आपल्या मंदिरावर जर कुणी असं केलं तर चांगलं आहे का ते? हेच जर एखाद्याची दर्गा आहे, हेच जर एखाद्याचं शीख बांधवाचं मंदिर आहे एखाद्याचं किंवा बुद्ध विहार आहे, तर ते फोडण्यात काय काय असू दे आनंद आहे. मग पाकिस्तानमध्ये काय करतात, हे व्हिडिओ दाखवतात तिकडच्या तरुण मुलांना. त्यांना सांगतात की बघा आपल्यावर किती अन्याय अत्याचार इंडियामध्ये सुरू आहे आणि त्यांची माती भडकवली जाते. मग ते काफीर बनतात, ते दहशतवादी बनतात. यानंतर खूप मोठी दंगल झाली 1993 मध्ये. पहिली दंगल मुंबईला झाली. दुसरी दंगल आमच्या खामगावला झाली, बुलढाण्याची देशात. प्रसिद्ध आहे आमचं गाव दंगलीसाठी. कधीपर्यंत? जोपर्यंत कृष्णप्रकाश प्रसाद यादव हे आमच्याकडे एसपी म्हणून आले. कृष्णप्रकाश माहिती असेल तुम्हाला, कोणी ओळखते, बिहारचं एकदम खतरनाक आयपीएस आणि हे दंगली बंद केली. आणि यामध्ये लाखो लोक मारले गेले या दंगलीमध्ये, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही साईडचे. तसं हे चुकीचं आहे, दुसऱ्याचं पाडून आपलं उभं करणं हे एकदम चुकीचं आहे. मग याच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती लिब्रान आयोग नेमण्यात आला होता. कोणता आयोग? न्यायमूर्ती लिब्रान आयोग. या आयोगाला तब्बल 48 वेळा मुदत वाटते. शेवटी आयोगाने आपला निकाल दिला. निकाल दिल्यावर काय व्हायला पाहिजे होते? भांडण व्हायला पाहिजे होते. भांडण झाले नाही. निकाल कसा दिला? या जागेचे 3 भाग करा. यातला एक भाग मंदिराला द्या, ते मंदिर बांधा, तिथे सध्या मंदिर बांधलंय. दुसरं त्या साधूच्या आखाड्याला द्या, निर्मोही आखाडा. आणि तिसऱ्या जागेवर मशीद बांधा, पाडली धरती बांधा. असा तो निर्णय. मग आता हिंदूंना हा निर्णय आवडेल का? अजिबात नाही. त्यांनी भांडण करायला पाहिजे. तर मुस्लिमांना हा निर्णय आवडेल का? अजिबात नाही, कारण 2 भाग तर इकडे गेले. परंतु हिंदू आणि मुस्लिम या दोघांनीही भांडण केले नाही. निकाल आल्यावर निकालात काय आलं 2016? कारण सगळे हुशार झाले. आता हिंदू मुस्लिम भांडण होत नाही, म्हणून यांनी काय केलं, जाती जातीत भांडणं लावली. मराठा ओबीसी, मराठा धनगर, मराठा बौद्ध असे वाद लावले. कारण आता हिंदू मुस्लिम भांडणं होत नाही, कारण दोघे हुशार झाले की हे राजकीय लोक काय करतात, आपला वापर करून घेतात, आपल्या भांडण लावतात, भाजून घेतात. हे आता भांडण माहित होतं तुम्हाला ही कथा? हो. ह्या गोष्टी तिकडे दाखवतात पाकिस्तानला तिकीट मीठ लावून आणि मग ते आपल्याकडे येऊन हल्ला करतात. चुकीचं दाखवतात त्यांना. आपल्याकडे उलट मुस्लिम काय सुरक्षित आहे पाकिस्तान, म्हणून तर ते आपल्याकडे जास्त संख्येने आहे ना. भगवान अय्यप्पा शबरीमाला म्हणजे शबरीमाला. स्टॅच्यू ऑफ अहिंसा कुठे आहे? बावनगंज, निलगिरी, जिल्हा परभणी, मध्य प्रदेश येथील ऋषभनाथांची इथे काय आहे? 84 फूट उंची आहे. नंतर भीमबेटका चित्रशैली कुठे आहे? पुरातत्वतज्ञ डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांनी एमपी मधल्या रायसेन जिल्ह्यामध्ये शैलचित्रांचा सर्वप्रथम शोध लावला आणि याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये 2003 मध्ये काय केला? समावेश. नंतर बौद्ध स्तूप हे सुद्धा विचारतात कुठे आहे? तर सांचीला आहे. हे सुद्धा जिल्हा रायसेन एमपी मध्ये आहे. सम्राट अशोकाने हे उभारलेलं आहे आणि 1989 साली याला जागतिक वारसा स्थळामध्ये नाव दिलंय. दुसरं आहे भारभूत, हे सुद्धा एमपी मध्ये आहे, सतना जिल्ह्यामध्ये. नंतर टाइम नियतकालिकेच्या 50 जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये भारतातली किती स्थळं आहेत? तर 2024 मध्ये मनम चॉकलेट हैदराबाद, त्यानंतर नार हिमाचल प्रदेश आणि म्युझियम ऑफ सोल्युशन्स हे मुंबईमध्ये. 2023 मध्ये मयूरभंज ओडिसा आणि लडाख. मयूरभंजला काय माहितीये ना, त्याचा चित्रपट पण आला होता अक्षय कुमारचा. राणीगंज कोळशाच्या खाणी आहेत बघा तिथे. नंतर समाधी स्थळावर प्रश्न येतो, कोणाचे समाधी स्थळ कुठे आहे? आणि तुम्हाला माहित आहे, महात्मा गांधींचं जे समाधी स्थळ आहे त्याला राजघाट म्हणतात, दिल्लीमध्ये आहे. फॉरेनचा कुठलाही व्यक्ती आला, राष्ट्रपती, पंतप्रधान भारत भेटीवर आला ना, तो राजघाटवर डोकं टेकवायला जातो, माहित आहे तुम्हाला? वळवळकर गुरुजीच्या नाही जात किंवा संघाच्या कुठल्या माणसाच्या समाधीवर डोकं टेकवायला जात नाही, तो कुठे जातो? राजघाटवर. त्यांचं म्हणणं आहे गांधी वॉज नथिंग बट अ सेंट. गांधी हे संत होते असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही गांधीजींचं आत्मचरित्र वाचा नक्की, वेळ भेटला तुम्हाला तर. माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ, माझे सत्याचे प्रयोग. ते गांधी बद्दल लोक काही बोलतात. गांधी बद्दल बोलणं म्हणजे सूर्यावर फुंकण्यासारखं, शक्य नाही. जेव्हा दंगली चालू होत्या 1947 मध्ये, तेव्हा गांधीजी भारत स्वतंत्र झाला कुठे होते? तेव्हा नावखाली दिल्लीला नव्हते, आणि ते जात होते मुस्लिम बहुल भागामध्ये आणि काय म्हणत होते?
की दंगे करू नका. मुस्लिम लोक काय करत होते, शस्त्र खाली ठेवत होते. तर मुस्लिमांनी तर त्याला कापून टाकलं पाहिजे, कारण हे कट्टर ब्राह्मण होते. मग हिंदू बहुल भागामध्ये जात होते आणि त्यांना सांगत होते की शस्त्र खाली टाका, युद्ध करू नका, भांडण करू नका, दंगे करू नका. हिंदू लोक सुद्धा शस्त्र खाली टाकतात. असं कसं काय शक्य? एक माणूस अर्धनंगा, फक्त धोतर घातलेला, हातात एक काडी, म्हातारा माणूस, आणि जातो आणि म्हणतो दंगे बंद करा, लोक ऐकतात. म्हणजे त्याच्यात काहीतरी शक्ती असेल की नाही. तर गांधीजी भारतामध्ये कधी आले बेटा? 1915 मध्ये. तेव्हा त्यांचं वय 48 वर्ष. किती वर्ष वय होतं? ते आले नव्हते, त्यांना आणल्या गेलं. गुजरात मधल्या काही व्यापाऱ्यांनी, चंपारण मधल्या काही व्यापाऱ्यांनी त्यांना बोलवलं. जसं तुम्ही आफ्रिकेमध्ये सत्याग्रह यशस्वी करून दाखवले, तसे आमचे पण करून दाखवा, हे ब्रिटिश लोक आम्हाला त्रास देतात. इथून काय केलं त्यांनी? 48व्या वर्षी भारतात आल्यानंतर 1948 मध्ये त्यांना एका माणसाने गोळी मारली. यंग पोरग, ते हिजड होत ते, नथुराम गोडसे, छक्का होता तो, थोडक्यात हिजड होता. का? कारण गांधीजीचं वय तेव्हा किती असेल? 15 मध्येच ते 48 वर्षाचे. 69चा जन्म त्यांचा. 1969 म्हणजे ते पकडा 31 वर्ष आणि हे 48 वर्ष. म्हणजे जवळपास 79 वर्षाच्या म्हाताऱ्याला एक 22-25 वर्षाचा पोरग येऊन गोळी मारत. इथं काय मारतात, एक चापट मारली असती तरी माहित असतं. बरोबर आहे की नाही? त्याला गांधीला मारलं त्यांनी, लेकिन गांधी मरते नाही. गांधीचे विचार तसेच आहे. म्हणून फॉरेन मध्ये सुद्धा गांधीजीचे मेणाचे पुतळे आहेत. आणि फॉरेनचा कुठलाही राष्ट्रपती, पंतप्रधान भारतात आला तर बेटा तो डायरेक्ट राजघाटवर जातो दर्शन करायला. लक्षात घ्या बरं का. गांधी एकदा नक्की वाचा. तुमच्या डोक्यात गांधीबद्दल चांगल्या कन्सेप्ट आहेत तरुण पिढीमध्ये, हे मला मान्य नाही. तुमच्या डोक्यात तेच आहे, पाकिस्तान निर्माण केला, 55 कोटी दिले, नामकेन है ना. गांधीबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांचं कसं आहे माहितीये का? ते कोण आहे मुळात? बॅरिस्टर. बरोबर ना. तर कायद्यापुढे सगळे समान असतात. त्यांनी भगतसिंगला वाचवायचा 100% प्रयत्न केला. हे फेक नॅरेटिव्ह असतं. तुला सांगा, फेक नॅरेटिव्ह आता आजकाल जास्त चालतं. 2014 नंतर तुमच्यासारख्या पोरांना जॉब नाही, पण एक जॉब तुम्हाला एका पक्षाने दिला, 15,000 रुपये महिन्याचा. तुम्हाला जॉब आहे, लागला तुम्हाला सांगा, घेऊन देतो. 15,000 रुपये महिन्याला येते. पण एकच काम करावं लागतं. सकाळी तुम्हाला एक मेसेज येईल, एखादा फोटो, एखादा पिक्चर, त्याच्यावर काहीतरी मजकूर. तुम्हाला काय करायचं आहे, तो जे काही मेसेज तुम्हाला आहे तो फक्त फॉरवर्ड करायचा. कुठे? तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचा, आणि तुमच्यामध्ये जेवढे ग्रुप आहेत, तुमच्या गावाकडचे ग्रुप, मित्राचे ग्रुप वगैरे, त्यांना फॉरवर्ड करायचं. झालं. आता हा माणूस आहे, हा हुशार आहे. पण जर याला याच्या घरचे, शेजारी पाजारी, मित्र, मी, तुम्ही, त्याचे रूम पार्टनर जर रोज म्हटले, का रे तुला खायचं तर नाही, तू गाढव आहे, तू गाढव आहे, तू गाढव आहे, तू गाढव आहे. एक दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 20-25 झाल्यावर याला स्वतःला डाऊट येईल, यार मी खरंच तर गाढव नाही. लक्षात येतंय का? याच्यामध्ये काय केलं, प्रतिमा एखाद्याची खराब करण्यासाठी एखादं फेक नॅरेटिव्ह चालवलं. जसं राहुल गांधी पप्पू आहे यासाठी 5 लाख करोड रुपये खर्च केले, आणि त्याचे जे भाषण आहेत ते कटछाट करून दाखवले. इधर से आलू डाळला, उधर से सोना निकला. आणि हे राहुलने असं बोलला. पण हे कोण बोललं? देशाचे प्राईम मिनिस्टर बोलले, आणि तो त्याच्या भाषणात सांगत. काय करतात, एखादं फेक नॅरेटिव्ह टाकून द्यायचं. उदाहरणार्थ मी काहीतरी चांगलं शिकवतो, 99% चांगलं शिकवतो, एखादं माझ्याकडनं स्लिप ऑफ टंग झालं, लोक काय पकडतात, ते स्लिप ऑफ टंग पकडतात. कारण महात्मा गांधीच्या बाबतीत सुद्धा फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आलं भविष्यामध्ये, की यांनी भगतसिंगाची फाशी जी आहे ती रुतवली नाही. आता इतिहास शिकवतो, मीच इतिहास शिकवणार आहे, त्यामुळे मला डिटेल मध्ये सांगतो. त्यांनी 100% प्रयत्न केले, 100% प्रयत्न, परंतु त्यांना ते जमलं. तुम्हाला हे माहित आहे गांधीजींनी काय केलं मग त्यांना फाशी झाली? तुम्हाला हेच माहिती आहे की त्यांनी फाशी दिली भरपूर, पण ज्या दिवशी फाशी दिली 23 मार्च 1931 ला, गांधींनी काय केलं मग त्यासमोर येऊच नाही. शिवाजी महाराजांवरचे जे चॅप्टर्स आहेत, धडे आहेत, एनसीआरटीच्या पुस्तकातून हटवले तरी तुम्ही काही बोलत नाही.
शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागतात. लक्षात येते का? एनसीआरटी मधून महाराज वगळले त्या वर्षी. महाराजच्या नावाने महाराष्ट्रात मत मागायला. अशा खूप गोष्टी आहेत बेटा. म्हणून आणि मी हे का सांगू शकतो, मी याचा अभ्यास केला, माझा ऑप्शनल आहे हा विषय. पीएस पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन ऑप्शनल आहे. मी घेतला होता माझ्या काळामध्ये. म्हणून मी याला कोळून केलं या विषयाला. इतिहासाला तर खूप कोळून केलं आणि मी सगळ्यांना वाचलंय. मी काय करतो बेटा माहिती का, मला पुस्तक वाचायचं. पुस्तक हे तुमचं मस्तक सशक्त करतं. म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर काय म्हणतात, माझ्या मनात जर सूड बुद्धी असती 48 तासाच्या आत मी देशाचं वाटोळ केलं. ते माझ्या मनात सूड बुद्धी जर असती तर मी हार्डली 48 तासाच्या आत वाटोळ घटना तेच बनवत. त्यांच्या मनात जर सूड बुद्धी असती तर त्यांनी अशी घटना बनवली असती जी एकतर्फी असती. पण आता घटना एकतर्फी आहे का? नाही. समाजातल्या सर्व वर्गाला सोबत घेऊन, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन सगळ्यांनी एकत्र नांदावं अशी ती घटना. मग यांची पुस्तकं वाचायची, महात्मा ज्योतिबा फुलेंची पुस्तक वाचायची. यांचे तुम्ही मेन काय माहिती का प्रॉब्लेम तरुण पिढीचा, हे पुस्तक वाचत नाही. तुम्ही फक्त ते मोबाईलवर जे येतं ना शॉर्टकट वाढून एखादं पेज फोटो त्याच्यावर जे माहिती दिली, बंगाल आता मुक्त झाला. मुक्त झाला म्हणजे काय, तो पाकिस्तानात होता का? आपलाच होता ना, आपलाच देश आहे ना तो, आपल्याच देशाचा भाग आहे ना. कुठे मुक्त झालं? काय होतं तिथे, काय केलं काय तुम्ही? लगेच मग ते येतो आता हिंदू. आणि तिथे जो निवडून आला ज्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्याला पाडलं, तो काय म्हणतोय तो समोरचा जो बंगालचा मुख्यमंत्री होणार आहे, तो काय म्हणतो ऐका, भवानीपूर मतदारसंघातल्या मुस्लिम सोडून सर्व लोकांनी मला मतदान केलं, त्यामुळे मी आता फक्त त्यांच्यासाठीच काम करणार, मुस्लिमांसाठी काम करणार नाही. काय बोलतो तो सीएम होणार आहे. काय करायचं त्या राज्यातल्या मुस्लिमांनी? कुठे जायचं त्या? तुम्ही सांगा कुठे जायचं? कुठे जायचं? पाकिस्तानात? बांगलादेशमध्ये? त्यांच्या हातात काय आहे? भारतातली सगळ्यात मोठी फळ इंडस्ट्री त्यांच्या हातात आहे, भाजीपाला इंडस्ट्री त्यांच्या हातात आहे, वेटनरी इंडस्ट्री त्यांच्या हातात आहे. ते चालून जातील. जर त्यांना अन्याय अत्याचार झाला किती दिवस सहन करतील? तुमचे धंदे बंद पडतील ना. आता कन्स्ट्रक्शन बिझनेस घ्या, कन्स्ट्रक्शन बिल्डिंग उभ्या राहतात. कोण आहे इथे कामगार? मुस्लिम आहे. आपल्या मराठी माणूस जाऊ द्या बरं, 10 वाजता पोहोचायचं भाऊ, 10:30 किती वाजता आला की तंबाखू आणि 1-2 घंटे काम केले, चहा दे चहा, लगेच त्याचा फुगायचा टाइम होतो, 1 नाही वाजत, लगेच जेवीन जेवल्यावर फळा, 5-6 वाजत नाही तर हातपाय धुवून हात पुढे, ते 20 रुपये, 10 रुपये. ते काम करतात. आणि हे लोक बघा 25 तास काम करतात, काम करतात, म्हणून बिल्डिंग वगैरे ते जर चालले गेले तर मजूर बरोबर शिकलेले मेन काम आहेत ना. बरं त्यांच्यातले काही जे शिकलेले आहेत त्यांनी सायन्स मध्ये योगदान दिले, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, आणि मोठ्या मोठ्या पदावर आहेत. आणि तिथला डायरेक्ट व्यक्ती असा करतोय म्हणजे त्याची मानसिकता किती खालच्या दर्जाची. ऍज ए सीएम तुला राज्यातले सगळ्या जनतेकडे लक्ष द्यायचं, त्यांची जात धर्म बघायचा नसतो. शुभेंद्रू जो आहे तो निवडून आला, तो डायरेक्ट असा म्हणतो. आणि काय होणार मग तिथे? काल ममता बॅनर्जीची साडी एका माणसाला घातली, तिची मिरवणूक काढली, तिला चपलांनी मारली. त्या बाया तिथे होत्या इलेक्शनला उभ्या, ज्या पडल्या इलेक्शन मध्ये, त्यांच्यावर असली शेरेबाजी. हे त्यांचं महिला आरक्षण, महिलांची इज्जत. एका सीएम ला पाठवण्यासाठी सेंट्रल वरून किती मोठी फौज आली, तर ती आपल्याच देशाची आहे ना. ती चळवळवाली पाहिजे, डेंजर आहे. काय करेल तुम्ही अंदाज पण नाही करू शकता. दिल्ली आहे. आणि देशाचा इतिहास काय सांगतो मित्रा, की भारतामध्ये जेव्हा इंग्रजांना हाकलून द्यायचं होतं ना, तेव्हा क्रांती जी आहे ना ती बंगाल पासून सुरू. क्रांतिकारक कुठे होते? बंगाल. तिथून ती क्रांती महाराष्ट्रात पोहोचली, महाराष्ट्रामधून ती क्रांती दिल्लीला पोहोचली. हा इतिहास आहे. इतिहासाचं अजून एक वैशिष्ट्य आहे बेटा, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इतिहास खूप इतिहासाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आम्ही उदाहरण दिलं होतं तुम्हाला की 1878 मध्ये लॉर्ड लेटरनी व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट केला होता, वृत्तपत्रांचे पुस्तक.
पेपर मध्ये काय छापायचं हे आदल्या दिवशी मला दाखवा. मला म्हणजे तो ब्रिटिशांचा आहे कधी काय. तो चेक करेल. जर त्यात ब्रिटिशांच्या विरोधात काही असेल तर तो भाग वगळला जाईल आणि बाकीचं छापलं जाईल. आता इथेच चालू आहे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. तुम्ही सरकारच्या विरोधात काही छापू शकत नाही. सरकारच्या विरोधात काही बोलू शकत नाही. काल मी व्हिडिओ टाकला डायरेक्ट बघा तुम्ही फेसबुकला इंस्टाग्रामला. पश्चिम बंगालच्या विजयानंतर जर झालमुडी खाऊन झालं असेल तर महाराष्ट्रात लक्ष द्या देवेंद्र फडणवीस. काल तो दौंडचा पेपर फुटला. पण तुम्ही 85 प्रश्न सगळं लिहायचे ते कसे काय असू? त्याचा अर्थ त्या पब्लिकेशन वाल्याचं तुमचं काय तर सर्टिफिकेट ते पेपर फुटतात. तिथे महिला सुरक्षित नाही, लहान बालकांवर अन्याय अत्याचार होतात, त्यांची मर्डर होतात, रस्त्यात कायदा सुव्यवस्थेचे धेंडवडे निघालेले आहेत. तुम्हाला जॉब नाहीये, तुम्हाला जॉब नाही की तुम्ही असे काहीतरी पैसे हातात घेताय. तुम्हाला काम पाहिजे की नाही? बोलावं लागतं बेटा सरकारच्या विरोधात. बोलले नाही तर तुमचं काम होणार नाही. येतंय? So माझी विनंती आहे एकदा वाचा. बाबू जगजीवन रामचं समता स्थल आहे. गुलजारीलाल नंदा नारायण घाट अहमदाबादला आहे. इंदिरा गांधीचं शक्ती स्थल आहे. याला माझ्या नजरेतली सगळ्यात भारी प्राणी दिसतो. एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान करणारी ताकद तिच्यात. दोन तुकडे गेले ना पाकिस्तानचे, ईस्ट आणि वेस्ट. तेव्हा तिला सांगितलं होतं अमेरिकेकडनं किती प्रेशर होतं, अजिबात जाऊ नको. आणि अमेरिकेची फौज पोहोचली होती बांगलादेशकडे. तेव्हा आपले कॅप्टन सॅम बहादूर होते माणिक शहा. त्यांनी सांगितलं 24 तास द्या म्हणे, मी ओके करून द्या. लगेच घेऊन घेतला पाकिस्तान, वेगळाच बांगलादेशच निर्माण केला आणि स्वागत केलं मग अमेरिकन आर्मीचं. या म्हणे आले चहा पाणी नाश्ता करायला म्हणे आम्हाला जे करायचं आम्ही. पावर होती भेटायची खतरनाक पावर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे कृती संगम कराडला, इथे दोन नद्यांचा संगम आहे, कृष्णा आणि कोयना. कराडला सातारा जिल्हा. चौधरी चरण सिंग किसान घाट दिल्ली, बेस्ट कृषी मंत्री म्हणून काम केले. पंडित जवाहरलाल नेहरू शांतीवन दिल्लीला आहे. लाल बहादूर शास्त्री विजय घाट दिल्लीला आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाप्रयाण घाट पाटणा बिहारमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेततलोनी, राजीव गांधी वीरभूमी आणि मोरारजी देसाई अभयघाट. यांचे तर एवढे हाल झाले माहिती बेटा की बॉम्ब गळ्यामध्ये टाकला ना तर डोकं एका साईडला, हात एका साईडला, पाय एका साईडला. आता गारं झालं होतं गारं. ओळखलं नाही आलं गांधी. डीएनए चाचणी केली मग कळालं हे गांधीची बोट. यांच्यासोबत खूप जण उडाले. काय दोष होता या माणसाचा? त्याच्या घराण्याला उडवून टाकलं. संजय गांधीला मारलं, इंदिरा गांधीला मारलं, राजीव गांधीला. राहुलला पण खूप धोका आहे. राहुल प्रियंका डायरेक्ट जनतेमध्ये, डायरेक्ट जनतेमध्ये. कोणासाठी जीव दिलाय? जनतेसाठी. राहुल गांधी सारखा नेता नाही. काल त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हारली याचा आनंद काँग्रेस पक्षातले काही लोक करत आहे आणि इतर पक्षातले लोक करत आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. स्वतःच्या पक्षातल्या लोकांना झापणं याला हिंमत लागते. हे स्टेजवर. नाहीतर कोणाला झापतात कसं? आतमध्ये ऑफिसमध्ये डायरेक्ट जाते. चुकीचं आहे म्हणे. तुम्ही आनंद सेलिब्रेट करता. लोकशाहीची पायमल्ली आहे, इथून सुरुवात आहे. आता बघा म्हणे काय कळवलं. याला हिंमत लागते. आणि उत्तर पासून दक्षिण पर्यंत, पूर्व पासून पश्चिम पर्यंत पायी चालला. एक प्रकारची दांडी यात्राच आहे. पायी चालला ना, बघितलं असेल तुम्ही. पायी चालला, पाहिलं तुम्ही. आणि सलग एवढ्या इलेक्शन हारतोय तो. किती इलेक्शन हारतो? 2014 पासून तो कंटिन्यू इलेक्शन हारतो. कंटिन्यू 26 आलंय बेटा. 12 वर्ष झाले सलग प्रत्येक राज्यात इलेक्शन हारतो. एक दोन राज्य आली तर आले. लोकसभा हारतो, विधानसभा हारतो, सगळं हारतोय, जिल्हा परिषद हारतोय. एवढा हारूनही टिकणारा माणूस. मोदी साहेबांनी फक्त एक इलेक्शन हारून टाकलं. त्यांना आता सहन होणार नाही हा. त्यांना जिंकायची सवय लागली. आता जर हारले ते 2-4 राज्य पावसारखे करायला लागले. त्यांना सत्ताच काय. ते सत्तेशिवाय राहू शकत नाही. म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात? मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. कारण ते राहूच नाही शकत ना सत्तेशी. ते राहूच नाही शकत. है की नाही? त्यामुळे पुस्तकं वाचा जरा, यांची चरित्र वाचा, बाकी दुसरं काही वाचू नका. चांगल्या गोष्टी वाचा. तुमचं चरित्र घडवण्याचं काम पुस्तकं करतात. त्यानंतर चौधरी देवीलालचं संघर्ष स्थल आहे, चंद्रशेखरांचं स्मृती स्थल आहे.
शंकर दयाळ शर्मा जे डॉक्टर होते ते कर्मभूमी देशाचे राष्ट्रपती दिल्लीला के.आर. नारायण उदयभूमी ज्ञानी जयसिंग एकता स्थळ दिल्ली पी.व्ही. नरसिंह राव यांनी एलपीजी धोरण आणलं. एलपीजी म्हणजे काय बेटा, लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन. पी.व्ही. घाट हैदराबादला आणि अटल बिहारी वाजपेयी बीजेपीचा सगळ्यात चांगला माणूस कोण असेल, पंतप्रधान माननीय भारतरत्न पंतप्रधान याच्यासारखा माणूस एक एक मत पाहिजे होतं यांना सरकार टिकवण्यासाठी 1999. वाजपेयी साहेब काय म्हणले, हम किसी सदस्य को फोडेंगे नहीं. एक खासदार कधी फोडू शकले म्हणजे समाज, पण त्यांनी खासदार फोडला नाही, त्यांनी रेजिग्नेशन दिलं, राजीनामा दिला. 13 दिवस सरकार 99 परत इलेक्शन झालं आणि मग ते परत निवडून. त्यांचं म्हणणं आहे पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, सरकारें आएंगी जाएंगी, लेकिन ये देश रहना चाहिए. आणि एवढं सुंदर यांनी इमर्जन्सी मध्ये 71च्या युद्धामध्ये प्रत्येक ठिकाणी समोर इंदिरा गांधी पंतप्रधान होते, त्यांना सपोर्ट करायचे. आणि मस्त माणूस, हरफन बोला माणूस. यांचं चरित्र सुद्धा तुम्ही नक्की वाचा, सदैव अटल. त्यांची भाषणं आहे का, प्रमोद महाजन बीजेपीचा एक बेस्ट माणूस, त्यांची भाषण, सुषमा स्वराज बीजेपीची फायर ब्रँड, त्यांची भाषण. असे काही लोक, जॉर्ज फर्नांडिस, यशवंत सिन्हा, हे एवढी सुंदर पिढी होती ना. म्हणजे मोदी साहेब यायच्या आधी बीजेपीचे जे लोक होते ना, एक नंबर रॉयल माणसं होते, सिनियर होते, अनुभव होता, त्यामुळे येऊन जातात, थोडी मॅच्युरिटी येऊन जाते. काही लोक म्हातारे झाले तरी मॅच्युरिटी येत नाही, त्याला म्हातारचळ म्हणतात. म्हातारचळ, म्हातार झाले त्यांना जास्त आगाऊपणा सुचतो. स्टॅच्यू ऑफ युनिटी माहित आहे ना, याच्यासाठी तुम्हाला भीक मागितली. भारतातल्या सगळ्या नागरिकांना मोदी साहेबांनी आवाहन केलं, तुमच्याकडे जे काही जुनं पुराणं लोखंड असेल, फावडं असेल, हातोडी असेल, आम्हाला द्या, दान करा. कारण हा पुतळा उभा करायला ते लागला. एवढा भारी पुतळा बनवला, पहिल्याच पावसाळ्यात गळायला. एवढे भारी एअरपोर्ट बनवले ना पहिल्याच पावसाळ्यात. काल गुजरात मध्ये एक पूल पडला, एमपी मधला एक पूल पडला मोठा, पाहिला असेल. विकास खतरनाक आहे. आज रस्ता बांधला की उद्या तो उखडलाच पाहिजे, एवढं खतरनाक विकास आहे. पोलादी पुरुष. आणि हा माणूस बेस्ट, सरदार वल्लभभाई पटेल, एक नंबर माणूस. यांचं चरित्र सुद्धा वाचा. जगातलं सर्वात उंच स्मारक बनवलं, उंची 182 मीटर आहे, फुटामध्ये 597. कुठे आहे, केवाडिया, जिल्हा नर्मदा, गुजरात. शिल्पकार आपले महाराष्ट्राचे लोकार्पण केलं 31 ऑक्टोबर 2018. याच्याबद्दल काय सांगावं, पुतळा पाडला हो आमच्या महाराजांना, हवा आली आणि पुतळा पडला. माहिती आहे तुम्हाला, शिवाजी महाराजांचा एवढा पुतळा पडला कोकणामध्ये. कोणाला बांधायला दिला, अशा पोराला त्यांनी 3 फुटाच्या वर पुतळे बनवले नाही, त्याला तर पुतळा बांधायचं कॉन्ट्रॅक्ट दिला. किती मोठा अपमान आहे तो, माहिती आहे का. पुतळा पडणं म्हणजे काय होतं, पुतळ्याचं राजकारण तुम्हाला है ना. शिवस्मारकाचं लोकार्पण, हिंदवी स्वराज्याचे इलेक्शन आलं की यांना महाराष्ट्रात आठवतात, बाकी आठवत नाही. उंची 212 मीटर 696 फूट, मुंबई येथे अरबी समुद्रामध्ये. त्याचं काम चालू आहे का, अजून नाही झालं काय. अरबी समुद्रात ते स्मारक बनवत आहे, शिवस्मारक चाललंय. समतेचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. म्हणून काल साऊथ मध्ये, तामिळनाडू मध्ये जेव्हा विजय जिंकला, तर कोणाचा फोटो होता, बाबासाहेबांचा फोटो घेऊन तो रॅलीमध्ये होता. इक्वॅलिटी. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक समतेचा पुतळा नावाने प्रस्तावित उंची त्यांची 136.3 मीटर आहे, 450 कुठे, हिंदू मिल परिसर, प्रभादेवी, दादर, मुंबईला. शिल्पकार आहे रामसुंदर आणि शशी. हा, धुळे जिल्ह्याचे, मला नव्हतं माहिती, धुळे जिल्ह्याचे. नाही, मला माहित नव्हतं, आता माहित पडलं. महाराष्ट्राचे एवढं माहित होतं, हे तुमचा अभिमान आहे. मग ते खरंच खूप सुंदर बनवतात ते. भेटले त्यांना, भेटा त्यांना, ऑटोग्राफ घ्या, फोटो काढा, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या. अशा लोकांना भेटायचं जे तुमच्या जिल्ह्याचे असतात ना, भेटलं पाहिजे. बेटा 14 एप्रिल 2023 हैदराबाद तेलंगणा हुसेन सागर परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 उंच कास्य पुतळ्याचं अनावरण केलं. जून 2023 अखेर बाबासाहेबांचा देशातला हा सर्वात उंच पुतळा ठरला. नंतर सामाजिक न्यायाचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, कुठे आहे, विजयवाडा, आंध्र प्रदेश. कुठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वाधिक उंचाचा पुतळा आहे. उंची आहे बेटा 206 फूट. लोकार्पण केलं 19 जानेवारी 2024.
परत स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी दक्षिण अमेरिकेतल्या मेरीलँड या ठिकाणी उभारण्यात आलेला हा पुतळा आहे. भारताबाहेरचा सर्वात उंच पुतळा. उंची बेटा 19 फूट आहे आणि मूर्तिकार परत एकदा राम. नंतर एकात्मतेची प्रतिमा स्टॅच्यू ऑफ ओनिनेस मध्य प्रदेशातल्या ओंकारेश्वर येथे उभारण्यात आलेला आदि शंकराचार्य यांचा 108 फूट उंचीचा पुतळा आहे. अनावरण 21 सप्टेंबर 2023. नंतर अबुधाबी UAE जगातलं पहिलं हिंदू मंदिर आहे. 14 फेब्रुवारी 2024 रोजी मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण केलं मंदिर आहे. ओके. नंतर बघा पुढचा मुद्दा अजून एक प्रसिद्ध उद्यान. कुठे कुठे कोणते उद्यान आहे जोड्याजवळ प्रश्न येतो. गव्हर्नमेंट बॉटनिकल गार्डन उटीला आहे तामिळनाडू. झुलॉजिकल गार्डन हे सर्वात मोठं प्राणी संग्रहालय आहे. तुम्ही इथे गेलते का राजीव गांधी प्राणी संग्रहालय? मी म्हटलं जा पाहून ये. तिथे पाहून आले तर मग एकदा झुलॉजिकल गार्डनला जाऊन कोलकाताला. आता जा, आता आपली सरकार आली तिथे. हा जा आता एकदम सुरक्षित अलीपूर कोलकाता पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि तिथे काय आहे मेट्रो ट्रेन आहे. त्यानंतर काय आहे कोलकातामध्ये फेमस ब्रिज आहे हावडा ब्रिज. एकदम भारी. नंतर वृंदावन गार्डन माझं स्वप्न आहे बाबा तिथे जायचंय म्हैसूरला कर्नाटकला. नंतर लालबाग बंगलोर. नंतर हँगिंग गार्डन मुंबईला आहे. रॉक गार्डन चंदीगडला आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान पैठणला आहे. नॅशनल बॉटनिकल गार्डन लखनौ आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स चमोली या ठिकाणी. एखादा प्रश्न आला तर लक्षात. नंतर भारतातली प्रमुख वारसा स्थळ एक शेवटचं आहे पेज एखादा असू शकतो आपण इथे थांबून घेऊ. वारसा स्थळामध्ये बघा कृत्रिम संस्कृत नाट्य परंपरा आहे केरळची. संकीर्तन परंपरा मणिपूरची. राणी की बाग पठाण गुजरात. त्यानंतर रामलीला सादरीकरण उत्तर भारत आणि कॅपिटल कॉम्प्लेक्स चेन्नई. मुघल साम्राज्यातल्या वस्तू ज्या तुम्ही पाहायला जाता कुतुब मिनार कुठे दिल्लीला. 1192 साली कुतुबुद्दीन ऐबक यांनी बांधकाम सुरू केलं. बांधकाम पूर्ण झालं शमसुद्दीन अल्तमश याच्या काळामध्ये 13व्या शतकात. म्हणजे 1192 ला सुरू केलं आणि 1220 ला बांधकाम पूर्ण झालं. त्या काळात ती सगळ्यात उंच होतं. 73 मीटर उंची 240 फूट आणि 1993 मध्ये त्याला जागतिक वारसा स्थळामध्ये दिलं. हे लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी. सेकंड ताजमहल आग्रा उत्तर प्रदेश मध्ये आहे. बांधकाम 1632 ते 1653 उंची 73 फूट आणि मुघल सम्राट शहाजहानने आपली बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधलं. 83 मध्ये त्याला जागतिक वारसा. ताजमहल पाहिलं तुम्ही? याला ना असे डाग पडले त्यामुळे पोल्युशनमुळे ऍसिड रेन होते. तुम्हाला विज्ञानामध्ये शिकवतील मॅडम सर जे. ऍसिड रेन कशामुळे होते? सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO आणि नायट्रिक ऍसिड HNO3 या दोघं ऍसिड जे आहे हवेमधून त्या पाण्यामध्ये मिक्स होतात आणि त्या पाण्यासोबत ते खाली येतात आणि त्याला म्हणतात ऍसिड रेन. तुम्हाला प्रश्न आहे ऍसिड रेन मध्ये कोणकोणते ऍसिड येतात? एक असतं H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड आणि HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. आणि ते तिथे पडले त्यामुळे त्या ताजमहलला डाग पडले. रेन पडलं तुम्ही बाहेर तुम्ही जोडून जाता. ऍसिड रेन कशामुळे होते? एअर पोल्युशन. ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. नंतर गोलघुमट कुठे आहे? विजापूर कर्नाटक. बांधकाम 1626 ते 56 मध्ये उंची 51 मीटर आहे आणि गोलघुमट ही विजापूरकडच्या मोहम्मद आदिलशाह यांची कबर आहे. काय? मोहम्मद आदिलशाह. बादशहा होऊन गेले महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर. आदिलशाह, निजामशाह, इमादशाह, कुतुबशाह आणि बरीदशाह. महाराष्ट्र या 5 शहा समोर झुकला नाही. आता अमित शहा समोर झुकला. दुर्भाग्य आहे मराठी माणसाचं. महाराष्ट्रातल्या लोकांचं दुर्भाग्य या 5 शहा समोर झुकलो नाही. कोणते 5 शहा? आदिलशाह, निजामशाह, इमादशाह, कुतुबशाह, बरीदशाह, अमित शहा समोर झुकला. महाराष्ट्र असा होता की दिल्लीला झुकवतो. महाराष्ट्राचं आता काही नाही, महाराष्ट्र झुकतो डायरेक्ट. झुकत नाही, लोटांगणच घेतो डायरेक्ट. विशेष स्वाभिमान हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे बेटा. आणि आता स्वाभिमान आपण काय केला? सांगलीला टाकलं. भारतातलं प्राचीन ग्रंथालय सरस्वती महाल ग्रंथालय तंजावर तामिळनाडू मध्ये आहे. 16व्या 17व्या शतकात
नायक राजांनी ग्रंथालय बांधलंय आणि 1918 साली सरपोजी राजे भोसले यांचं नाव देण्यात आलं. नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया कोलकात्याला आहे, 30 जानेवारी 1903. याच्यामध्ये जवळपास 80,000 मॅप्स दिसतील तुम्हाला. इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट कोलकात्याला स्थापना 1891. भारतातलं पहिलं सरकारी अभिलेख आहे त्याच्यामध्ये. दिल्ली येथे स्थलांतर केलं 11 मध्ये. सध्याचं नाव आहे नॅशनल आर्चिव्ह ऑफ इंडिया. भारतातलं प्रसिद्ध संग्रहालय त्यातलं भारतीय संग्रहालय इंडियन म्युझियम कोलकात्याला आहे. स्थापना 2 फेब्रुवारी 1814. संस्थापक आणि पहिले संग्रहपाल नॅथनियल वॉलिक जादूघर या नावानं प्रसिद्ध आहे. भारतातलं पहिलं सर्वात जुनं आणि सर्वात मोठं म्युझियम आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल द्वारे स्थापना. नंतर गव्हर्नमेंट म्युझियम चेन्नईला 1851 मध्ये. हे भारतातलं दुसरं आहे. तिसरं नॅशनल म्युझियम दिल्लीचं आहे. चौथं सालारजंग आहे हैदराबादचं आणि 5वं कॅलिफोर्निया म्युझियम ऑफ टेक्सटाईल अहमदाबाद. नंतर इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट्स अँड कल्चर हेरिटेज त्याला इंटॅक्ट म्हणतात. 27 जानेवारी 84. मुख्यालय दिल्लीला आहे. त्याचा मोटो आहे डेडिकेटेड टू कन्झर्वेशन. देशातील सांस्कृतिक वारशाचं जतन करणे. नंतर एशियाटिक सोसायटी, हे एशियाटिक सोसायटी त्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल हे सगळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते लक्षात घ्या. यांचं संस्थापक सर विल्यम जोन्स आहे. कोलकात्याच्या सुप्रीम कोर्टाचे ते न्यायाधीश होते आणि उद्देश काय होता की प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना द्यायची. बरं झालं ब्रिटिश भारतात आले. त्यांनी आपल्याला सांगितलं की अरे तुमचा इतिहास असा एकदम भारी. त्यांनी सांगितलं तुमची परंपरा भारी आहे. त्यांनी सांगितलं तुमचं आर्ट्स अँड कल्चर लिटरेचर भारी आहे. त्यांनी सांगितलं तुमचं मेडिकल सायन्स खूप भारी आहे. चरक संहिता आहे. गंभीर आजारावर औषधी तुमच्याकडे उपलब्ध आहे. तुमचं सायन्स ऑलरेडी वेल डेव्हलप आहे. तुम्ही याला गेले का कधी वेरूळ अजिंठा लेणी वगैरे बघितल्या का? बघितल्या अजिंठा वगैरे. तर तिथे गुफेमध्ये काय केलं चित्र काढलेलं आहे. त्या चित्राला कलर दिलेले आहे. ते किती जुने लेणे आहेत? आजही ते कलर तसेच आहे. म्हणजे कलर म्हणजे काय केमिकल म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास त्या काळात भारतात भारी होता. आज तुम्ही घराला कलर मारा, वर्ष 2 वर्ष घराला कलर मारा. त्या काळातले कलर त्या भित्तिचित्रावर आजही ऍज इट इज आहे. ऍज इट इज. म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास भारतात होता. फिजिक्स भारतात ऑलरेडी डेव्हलप होतं. बायो आपल्याकडे डेव्हलप होतं. फिजिओलॉजी डेव्हलप होतं. आपण ऑलरेडी खतरनाक प्राणी होतो. हे आले यांनी आपली पुस्तकं अभ्यास केला, त्यांनी वाचलं तक्षशिला, नालंदा, काय काय विद्यापीठ आहे, काय काय मिळतं आणि ते पुस्तकं घेऊन गेले तिकडे परत. नंतर वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी हे डेहराडूनला आहे. स्थापना जून 1968 दिल्लीमध्ये आहे आणि एप्रिल 1976 मध्ये डेहराडूनला स्थलांतर केले. उद्देश होता हिमालय पर्वत आणि परिसरामध्ये भूशास्त्रीय संशोधन. हे याचा प्रश्न विचारू शकतो. बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि संग्रहालय कुठे आहे ते रांची जिल्ह्याला. बिप्लोबी भारत गॅलरी कोलकात्याला आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारकांनी बजावलेली महत्वाची भूमिका दृष्टिगोचर करण्यासाठी विक्टोरिया मेमोरियल हॉल कोलकाता येथे गॅलरी स्थापन केली. नंतर एक बंकर म्युझियम आहे मुंबईला, राजभवन मुंबई येथे. क्रांतिकारकाच्या जीवनाशी संबंधित भारतातलं पहिलं भूमिगत काय आहे ते संग्रहालय आहे. एखादा प्रश्न आला तर लक्षात ठेवा. शेवटचं पेज आहे 31. एक असेल याच्यानंतर. याच्यावर आपण थोडस चर्चा करू. प्रधानमंत्री संग्रहालय दिल्लीला आहे. ज्या आतापर्यंत भारताचे जेवढे पंतप्रधान झाले त्यांचं कार्य त्याचं योगदान दर्शवणारं हे आहे. जतन भावी पिढ्यांना आपला समृद्ध वारसा जतन करण्यासाठी माहिती आहे ना जे गव्हर्नमेंट ऑफिसेस असतात तिथे देशाचे जे पहिले पंतप्रधान आहेत आणि जे होऊन गेलेले पंतप्रधानांचे फोटो असतात. तिथे बीजेपी शासित राज्य आले ना तिथून पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो काढून टाकले. आज लावले तिथे श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय, RSS चे संस्थापक त्यांचे फोटो ते लावायला पाहिजे ना? नाही. लावायला कोणाचे पाहिजे? देशाचे जे प्राईम मिनिस्टर मोठे नेते होते त्यांचे फोटो प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसेस. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज नोएडाला आहे उत्तर प्रदेशमध्ये. आता भारताचे घटक राज्यात बदललेली नाव. 56 मध्ये त्रावणकोर कोचीन असं एक संघ राज्य होतं त्याचं नाव केरळ झालं. 69 मध्ये मद्रास तामिळनाडू झालं. 2007 ला उत्तराखंडचं उत्तराखंड झालं. हे लक्षात ठेवा एखादा प्रश्न तुम्हाला आला तर. 59 मध्ये मध्य भारतचं मध्य प्रदेश झालं आणि म्हैसूरचं कर्नाटक झालं आणि 11 मध्ये ओरिसाचं ओडिसा झालं. हे जे म्हैसूर आहे ना बेटा इथे हैदर अली आणि टिपू सुलतान यांचं राज्य होतं माहिती तुम्हाला.
की हैदर अली आणि टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कार्य करणारे होते. त्यांनी सांगितलं होतं की आपला खरा दुश्मन, जसं महाराजांनी सांगितलं होतं की देशाचा खरा दुश्मन हे परकीय लोक आहेत. कोण? इंग्रज. महाराजांनी आधीच सांगितलं होतं शिवाजी महाराज. हेच टिपू सुलतान हैदर अलीने पण सांगितलं होतं आणि तेव्हा त्यांनी मराठ्यांना मदत मागितली होती युद्धामध्ये. इंग्रज वर्सेस हैदर अली, त्याचे वडील आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान. परंतु याच्या नावाने पण काय केलं आपण, चुकीचा इतिहास मांडणं सुरू आहे. खराब होता, अमका होता, तमका होता. त्यांनी मराठ्यांना मदत मागितली पण तेव्हा मराठ्यांनी मदत केली नाही, त्यामुळे ते युद्धामध्ये शहीद झाले. आता बघा, काही अनपढ लोक जे आहेत ना, ते त्यांच्या नावाने चुकीचा इतिहास बसतात. परंतु आम्ही लहान होतो तेव्हा टीव्हीवर टिपू सुलतान नावाची सिरियल यायची. संजय खान त्यांनी अजून एक काढली होती, पानिपत. एकदम भारी होतं. जेव्हा पानिपत मी बघितलं, मी 4वी-5वीत होतो आणि पानिपत मध्ये 1.25 लाख बंगले फुटली, मराठे हारले. आम्ही रडलो ते युद्ध पाहून आणि मी वडिलांना म्हणायचो, बोगस सिरियल आहे, असं कुठं असतं का, मराठी कुठे हरकत नाही, असं काही झालंच नाही. म्हणजे अरे ते झालंय, झालंय आणि अख्खा मराठी पिढी कापल्या गेली. भाषा अब्दालींनी महाग नाही नाही, असं नसतं, बोगस सिरियल आहे, मला नाही पाहिजे. मोठा झालो मी कळालं, अरे नाही यार, हे सत्य होता. म्हणजे आपण हारलो ही कन्सेप्ट तेव्हा, मराठी हारले, बाहेरच्या प्रशासकांनी हरवलं हे पटत नव्हतं तेव्हा. त्यानंतर शहर आणि त्यांची टोपण नाव. सन सिटी कोणतं आहे सांगा? सन सिटी कुठे आहे? कुठे आहे? जोधपूरला आहे. जोधपूर कुठे आहे? राजस्थान. नंतर मंदिरांचं शहर कुठे आहे? भुवनेश्वर, ओडिसा. ब्ल्यू सिटी, पिंक सिटी, व्हाईट सिटी, सिटी ऑफ लेक्स, येलो गोल्डन. म्हणजे राजस्थान पायासारखं आहे की नाही, म्हणून काय म्हणतात ते, पधारो मारो देश आहे की नाही. मस्त बघण्यासारखं आहे राजस्थान, फक्त उन्हाळ्यात जाऊ नका, हिवाळ्यात जा. मिलेनियम सिटी, गुरुग्राम, हरियाणा. नंतर पूर्वेचे अथेन्स, मदुराई. गॉड्स वर्ल्ड, एव्हरग्रीन सिटी, डायमंड सिटी, ब्लॅक सिटी, ऑरेंज सिटी, सिल्वर सिटी, ग्रीन सिटी, चंदीगड आणि गांधीनगर. व्हेनिस ऑफ द ईस्ट, पूर्वेचं व्हेनिस, उदयपूर राजस्थान, ऑलिम्पिक केरळ आणि श्रीनगर. भारतातलं मिनी स्वित्झर्लंड कुठलं आहे? खज्जर, हिमाचल प्रदेश, आवली, कौसानी, उत्तराखंड आणि बायसर, बेलगाम, काश्मीर. तुम्ही जाणार नाही इथे, एक दिवस नक्की जाऊन या. काढा, फेसबुकला टाका, इंस्टाला टाका, है ना. मग तुमचे जे मित्र आहेत ते एकदम खुश होऊन जातील. गेले बाबा हे मस्त, मला सोडून गेले बोलतील तुम्हाला. भारतातले शहर, आता हे नवीन ट्रेंड जास्त आलाय, नवीन नाव बदलले. मुंबई 1995 पर्यंत होतं मुंबईला. 2001 ला कलकत्ताचं कोलकाता झालं, 16 ला गुरगावचं गुरुग्राम झालं, 18 ला फैजाबादचं अयोध्या झालं, 96 ला मद्रासचं चेन्नई झालं, 6 ला पॉंडिचेरीचं पुदुच्चेरी झालं, 18 ला अलाहाबादचं प्रयाग झालं. महाराष्ट्रातलं पण असंच काही शहरांची नावं लक्षात ठेवा. कोणकोणती शहरं बदलले? अहिल्यानगर झालं, त्याचं आधी नाव अहमदनगर होतं. संभाजीनगर झालं, त्याचं आधी नाव औरंगाबाद होतं. धाराशिव, उस्मानाबाद नाव बदलले की विकास होतो तिथे बरं का. म्हणजे आता एकदम खतरनाक झाली ती शहरं, म्हणजे एकदम भावी. तिथे रस्ते म्हणजे रस्ते आहे, वीज, पाणी, स्वच्छता, महिलांची सुरक्षितता, बेरोजगारी नाहीच तिथे. पेट्रोल तर तिथे 60 रुपये लिटरनीच भेटतं. भारी नाव. मला आवडतं. माझा विचार चाललाय, माझं नाव बदलाव सचिन, नरेंद्र ठेवा. नरेंद्र नाव नरेंद्र दत्त होते, स्वामी विवेकानंदांचं नाव नरेंद्र, नरेंद्र मोदी, नरेंद्र नाव ठेवा. नाही तर अमित ठेवा, पण अमित माझ्या भावासाठी होत. अमित शाह. नाही तर ज्ञानेश ठेवा, ज्ञानेश. भारतातला सगळ्यात पॉवरफुल माणूस कोण आहे? ज्ञानेश कुमार. कोण आहे ज्ञानेश कुमार? मुख्य निवडणूक आयुक्त. खतरनाक पॉवरफुल. नंतर बंगालचं स्वित्झर्लंड कुठलं आहे? दार्जिलिंग. 5 नद्यांची भूमी, पंजाब. भारताचं स्वित्झर्लंड, अरबी समुद्राची राणी, बंगालचे अश्रू आणि पूर्वेचं व्हेनिस. हे बंगालचे अश्रू का म्हणत असतील दामोदर नदीला माहिती? तसं बिहारचे अश्रू आहे कोसी नदी, बंगालचे अश्रू दामोदर. सांगू तुम्हाला हे?
बघा ही जी नदी आहे ना उदाहरणार्थ ही अशी वाहते. नदी पश्चिम बंगाल, कोसी नदी बिहार. या नद्यांना ना अशा वितरिका म्हणजे काय? ह्या ज्या मुली असतात ना त्या मुलींच्या केसांना बघा असे फाटे फुटतात. है ना प्रतिभा? असे काहीतरी फाटे फुटतात ना, मग हे स्ट्रेटनिंग करतात. ही जी नदी आहे ना हिला अशा खूप साऱ्या वितरिका आहेत. वितरिका म्हणजे काय? एक छोटस कॅनॉल सारखं असं खूप सारं आहे या नदीला. आणि त्याच्यामुळे जेव्हा खूप आणि हे जेवढे वितरिका आहेत ना जेवढे लांब जातात याच्या आजूबाजूला लोकसंख्या मग काय झाली सेटल झाली. घर शेती वगैरे लोक करायला लागले. पण मूळ प्रॉब्लेम काय होतो जेव्हा पावसाळा येतो ना पावसाळ्यामध्ये या नदीचं पात्र फुटतं. जास्त येतं याच्यामध्ये. जास्त आलेलं पाणी मग या वितरिकेमध्ये घुसतं. वितरिकेमध्ये घुसलं की वितरिकेच्या काठावर काय आहे? खूप सारी आबादी, खूप सारी जनसंख्या राहते. हे सगळ्याचे सगळं नुकसान. म्हणून त्याला म्हणतात पश्चिम बंगालचं दुःखाश्रू. पश्चिम बंगालचं दुःखाश्रू दामोदर आणि बिहारची कोसी. दोन्ही ठिकाणी म्हणून त्याला दुःखाश्रू म्हणतात. बंगालचं दामोदर आणि बिहारचं दुःखाश्रू कोसी. म्हणून यांना जसं ब्रह्मदेश, म्यानमार, तिबेट, भूतान, नेपाळ यांचं दुःखाश्रू काय? ब्रह्मपुत्र. का? तिलाही अशा वितरिका आहे. त्या मानाने आपल्या गंगेला वितरिका कमी आहे. म्हणून गंगेला किती पूर आला तरी गंगा सांभाळून घेते. कोण सांभाळून घेते? आपली गंगा नदी सांभाळून घेते. ओके, इथे आपला हा टॉपिक पुढच्या आठवड्यामध्ये आपण जेव्हा भेटू तेव्हा आपण घेऊ भारताचा आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह टॉपिक मला असं वाटतं आपण ते एमसीक्यू टॉपिक घेतलं तर जरा बरोबर आहे. असे तुम्ही एकदम शांतच असता. काही प्रश्न? फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा. त्याच्यावर मी तुम्हाला ट्रिक्स टाकलेल्या आहेत. खूप काय काय टाकत असतो, बघत चला. पोलीस भरतीमध्ये सचिन अत्करेस अकॅडमी या नावाने फेसबुक पेज आहे, ते फॉलो करा. त्याच्यावर रोज मी 5-5 व्हिडिओ टाकत आहे. काल जीके पण टाकलंय एआयचं, आज पण खूप सारे व्हिडिओ टाकणार आहे. मला सर्च करा सचिन अत्करे. त्यात मी बऱ्याच गोष्टी टाकल्या, शेअर केल्या, फॉलो करा. ठीक आहे. चला, काही प्रश्न काही विचारायचं? कुठल्या रे बेटा? या नाही आल्या का? ग्रुपला नाही का? या ग्रुपला नाही का? तुम्हीच आहे ना ग्रुपला? आधी टाकलेलं आहे. काल जॉईन केलं का? मग त्यांनाच म्हणा परत हे सेंड करते. त्यांनी 2-3 वेळा परत सेंड केलं. काही प्रश्न?